हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जिल्हा न्यायालय भरती 2023-24 संदर्भात काय नवीन अपडेट समोर आलेले आहे। जी केस आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती संदर्भात, तर त्या केस संदर्भात काय नवीन अपडेट समोर आलेले आहे, सर्व अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, जिल्हा न्यायालय भरती 2023 अपडेट। जिल्हा न्यायालय भरती 2018 चा लॅप लिस्ट उमेदवाराचा केसमुळे 2023 भरती प्रक्रिया वर स्टे आलेला आहे। याबाबत सुप्रीम कोर्टचा केसेस निपटारा होण्यासाठी प्रथमच सुप्रीम कोर्टामध्ये लोक अदालत घेण्यात येत आहेत। सध्या प्री लोक अदालत सुरू असून आज उद्या व शनिवारी या अंतर्गत उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे। त्यानंतर 27 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान सुप्रीम कोर्टची मुख्य लोक अदालत होणार आहे। त्यात दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून जर काही तडजोड होऊ शकत असली तर त्यात निकाल लागेल। जर तडजोड झाली नाही तर सुप्रीम कोर्टमध्ये जशी चालू आहे तशीच चालू राहणार। कोर्टमध्ये केस तशी चालू आहे तशीच चालू राहणार, ठीक आहे। त्यानंतर बघा, सुप्रीम कोर्ट माननीय न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड साहेब यांनी प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी प्रथमच सुप्रीम कोर्टमध्ये लोक अदालत सुरू केले आहे आणि त्यात आपली केस घेतलेली आहे। यात किती यश येईल हे सांगता येत नाही। केस निकाली निघेल किंवा पुढे चालू राहील हे आपल्याला मुख्य लोक अदालत म्हणजे 27 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या काळात समजेल। तर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी 27 जुलै ते 3 ऑगस्ट हा जो काळ आहे, कालावधी आहे, तो अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। या कालावधीमध्येच मित्रांनो निकालासंदर्भात अपडेट येणार आहे, म्हणजे की केस संदर्भात अपडेट येणार आहे, ठीक आहे। आता त्याच्यानंतर बघा, आता आपण जर ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन आपण जर केसचा स्टेटस या ठिकाणी आपण चेक करूया तर काय दाखवत आहे ते बघूया। तर ठीक आहे, आपण या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊया, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या, ठीक आहे। याच्यानंतर आता आपण केस स्टेटस बघणार आहे। या ठिकाणी आपण केस स्टेटस वरती क्लिक केलेला आहे। या ठिकाणी आपल्या केसचा जो डायरी नंबर आहे जिल्हा न्यायालय भरती संदर्भात तो आहे 22-115। तो या ठिकाणी आपण फिलअप करूया। कॅपच्या या ठिकाणी 9-2-7 या ठिकाणी फिलअप करूया, ठीक आहे। हा ही बघा, हे डायरी नंबर या ठिकाणी चेक करू शकता मित्रांनो, 22-115-2024। तर या ठिकाणी तुम्ही हे केस नंबर वगैरे या ठिकाणी चेक करू शकता। तर आता आपण हे ऍक्शन वरती क्लिक करूया आणि हे व्ह्यू करूया। सध्या तर या ठिकाणी बघा, केस डायरी नंबर परत एकदा चेक करा, 22-115-2024, ठीक आहे। या ठिकाणी फिल दाखवत आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो, तुमची जी केस नंबर आहे या ठिकाणी चेक करू शकता। या ठिकाणी केसचा जो स्टेटस आहे तो बघा या ठिकाणी पेंडिंगला दाखवतो। या ठिकाणी पेंडिंगला या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता। आणि लिस्ट कधी झाली होती डेट, तर बघा 17/5/2024 ला। तर या ठिकाणी तुम्ही रीड करू शकता। तर आता स्टेटस या ठिकाणी स्पष्टपणे दिलेला आहे। पेंडिंग मोशनला दाखवत आहे, मोशन हिअरिंग फ्रेश फॉर ऍडमिशन सिव्हिल केसेस IA अलोड। या ठिकाणी लिस्ट बिफोर कोर्ट बेंच STC नंबर वगैरे इज टेकन ऑन बोर्ड ॲज पर ROP डेटेड 17/5/2024 ला ही रजिस्टर झाली होती। नोटीस रिटर्नेबल या ठिकाणी बघू शकता। तर सध्या तर मित्रांनो या ठिकाणी पेंडिंगला दाखवत आहे। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसं की मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, 27 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये मित्रांनो आता अपडेट येणार आहे। तोपर्यंत मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना तोपर्यंत वेट करायचं आहे। आणि मित्रांनो सुनावणी वगैरे झाली लगेच, म्हणजे अपडेट तुमचा निकाल आपल्या बाजूने सर्व विद्यार्थ्यांच्या बाजूने लागला की लगेच मित्रांनो मग तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट सुद्धा जाहीर होऊन जाईल। या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता।